माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय मुंबई असेल महाराष्ट्रात असेल ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र यावं, मराठीच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची गरज आहे, अशा प्रकारची वक्तव्य गेल्या काही दिवसांपासून होताना पाहायला मिळत आहे। चर्चा होत आहेत, नेते मंडळी सुद्धा या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। विरोधक असतील ठाकरेंचे, विरोधक असतील उद्धव ठाकरेंचे, दोन्ही ठाकरे बंधूंचे विरोधकही आता सध्या पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला दोन बंधू जर राजकारण जर बाजूला ठेवून दोन बंधू एकत्र येत असतील तर निश्चितच चांगली गोष्ट आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला गेलं तर सभा असतील किंवा विरोधकांवरती टोलेबाजी असेल, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील यांचे सुरात सूर मिळताना पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून जर सातत्याने आपण पाहायला गेलं तर राज ठाकरे यांनी मात्र कुठेतरी ज्यावेळेला एक मुलाखत झाली होती ज्याच्यामध्ये महेश मांजरेकर यांच्याकडून ती मुलाखत घेण्यात आली होती आणि त्यावेळेला आम्ही आमच्या बंधुत्वमध्ये ज्या काय वाद असतील, जे काही भांडण असेल ती बाजूला ठेवण्यास आम्ही तयार आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर एका मेळाव्यादरम्यान, एका कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं की आम्ही ही भांडण म्हणजे थोडा आहे, आम्ही ती सुद्धा बाजूला ठेवू शकतो। मात्र या सगळ्या वक्तव्यानंतर टाळी प्रतिटाळी 7 प्रतिसाद अशा प्रकारच्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाला, दोन्ही ठाकरे बंधूंकडून पाहायला मिळाला। आपल्यासोबत काही शिवसेनेचे कार्यकर्ते आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत। साधारणतः आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मी सध्या आहे शिवसेना भवनामध्ये आणि शिवसेना भवन बाहेरील परिसरामध्ये कार्यकर्ते सुद्धा आहेत। मुळात कार्यकर्त्यांशी बोलण्यामागचं कारण सुद्धा तसं महत्वाचं आहे, कारण हे समोर तुम्ही शिवसेना पाहतात या ठिकाणी आणि या अगदी शिवसेना भवनाच्या समोरच जर तुम्ही पाहिलं या ठिकाणी तर बॅनर लावण्यात आलेला आहे। ज्या बॅनरवरती आपण पाहतोय आदित्य ठाकरे असतील आणि राज ठाकरे असतील, 13 जूनला आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे, 14 जूनला राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे। काका आणि पुतणे आहे, दोघांनाही एकाच बॅनरवरून शुभेच्छा ज्या देण्यात आलेल्या आहेत। खाली जर शुभेच्छुक तुम्ही पाहिलं तर निश्चितच ते कार्यकर्ते, आता हे कार्यकर्ते कोणात तर निश्चित आपण पाहायला गेलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते, त्यांच्याशी आपण बातचीत या ठिकाणी करणार आहोत। जर गेल्या काही दिवसांपासून चर्चा होते की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, तुमची सुद्धा इच्छा आहे, तुम्ही तर बॅनर लावून बोलून दाखवल्या, काय सांगाल या सगळ्या बॅनर मधून वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही दिलेल्या आहेत? एकंदरीत महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरून ज्या आमच्या भावना आहेत त्या भावना आम्ही आज बॅनर मार्फत व्यक्त केलेल्या आहेत। दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, खरं तर यावरती सर्वसामान्य असतील, नेते मंडळी असतील, तुमचे पदाधिकारी असतील यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की एकत्र येण्याची आता गरज आहे महाराष्ट्राला। एकत्र आल्यास महाराष्ट्राचं राजकारण कसं असेल, काय वाटतं? बघा, एकत्र येणं हे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे सर्वस्वी निर्णय घेतील। सामान्य शिवसैनिकांना जे काय वाटतंय किंवा युवा सैनिकांना वाटतंय ते आम्ही बॅनर मार्फत व्यक्त केले। निश्चितच तुम्ही म्हणतात की युवा सैनिकांना असेल, सर्वसामान्यांना काय वाटतं ते आम्ही बॅनर मार्फत साध्य केलेलं आहे किंवा दाखवलेलं आहे आम्ही। मात्र उद्धव ठाकरेंनी अजूनही तुम्ही म्हणतात की आम्ही जो काही निर्णय असेल ते उद्धव ठाकरे घेतील, मात्र ठाकरेंनी कुठलाही निर्णय न घेता तुम्ही थेट बॅनर लावलेला आहे। आम्ही भावना व्यक्त केल्या आहेत ना, आम्ही फक्त शुभेच्छा दिल्या आहेत, आम्ही असं कुठे काही वेगळं काही केलेलं नाही। आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे, कोणी कोणाला शुभेच्छा देऊ शकतो। तुम्ही ज्या ठिकाणी बॅनर लावलेला आहे समोर शिवसेना भवन आहे, हाकेच्या अंतरावरती राज ठाकरे विधानसभेत ज्या काही मोकळ्या जागा आहेत त्या सर्व ठिकाणी बॅनर लावणार, सर्व ठिकाणी बॅनर लावलेले आहेत। बरं, एक प्रश्न असंही जाणून घ्यायला आवडेल की जनतेच्या मनात जे आहे ते निश्चितच घडेल असं उद्धव ठाकरेंनी म्हणालं होतं, त्यामुळे आता एकत्र येण्याची वेळ ही जास्त लांब नाही का? त्याबद्दल भाष्य करण्यात का मी मोठा नाहीये, मी फक्त मला ज्या भावना वाटतात त्या मी व्यक्त केल्या। निश्चित धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। साधारणतः आपण पाहायला गेलं तर या बॅनरवरती तुम्ही पाहतात फोटो प्रदीप बाळकृष्ण सावंत ज्यांच्याशी आपण आता नुकताच बातचीत केली, सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य ज्यांच्याशी आपण नुकताच आता बातचीत केलेली आहे। खरं तर आपण पाहतो या ठिकाणी बॅनर लावलेला आहे, या बॅनरवरती वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे। वरती बॅनरच्या डाव्या बाजूला टोकावरती पाहिलं आपण तर शिवसेना, युवा सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशालीचं चिन्ह, म्हणजे पूर्णपणे आपण जर पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत्या की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं। अनेक विभागात अनेक ठिकाणी बॅनर सुद्धा लावले होते, या बॅनर लावल्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, सर्वसामान्यांची इच्छा आहे। कार्यकर्ते सुद्धा
दोन ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भातील पाहायला गेलं तर बॅनरबाजी करत होते. गिरगावमध्ये सुद्धा अशा प्रकारची बॅनरबाजी पाहायला मिळाली. मात्र आता समोरासमोर जर पाहायला गेलं तर दोन फोटो लावण्यात आलेले आहे. पुतणे आहे आणि बाजूला काका आहे. वरती जर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे सुद्धा आहेत आणि बाळासाहेब ठाकरे सुद्धा आहेत. मात्र संपूर्ण बॅनर पाहायला गेलं तर नेहमीच असा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ज्या प्रकारे कोणत्याही सूचना असेल, कोणत्याही योजना असतील किंवा कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम असेल त्यावेळेला जशा प्रकारचा बॅनर छापला जातो त्या पद्धतीतच बॅनर हा छापण्यात आलेला आहे. मग शिवसेनेचा युवा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा लोगो असेल, नाव असेल, बाजूला उद्धव ठाकरे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील आणि नंतर माहीम विधानसभेतील सर्व पदाधिकारी असतील, आमदार असतील, या सगळ्यांचे फोटो असतात. असा जो नेहमीचा हा बॅनरचा जो पार्ट असतो तो बॅनर आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे. आणि खाली सुद्धा शुभेच्छुक जे आपण पाहतोय ज्यांनी या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत ते सुद्धा आहेत, ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते. समोर जर आपण पाहिलं या ठिकाणी बाजूला सुद्धा बॅनर आहे, त्याला केवळ 13 जून रोजी आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे, 14 जून रोजी राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त ही बॅनरबाजी जरी असली तरी या बॅनरबाजीमधून कार्यकर्ते असतील किंवा सर्वसामान्य असतील यांची सुद्धा इच्छा आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं. दरम्यान आपण पाहायला गेलं तर आगामी काळामध्ये महाराष्ट्रात असेल मिनी विधानसभा म्हणजे महापालिकेच्या निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, या होऊ घातलेल्या आहेत. आगामी काळामध्ये या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत नेमकं काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एकीकडे आपण पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे सांगतात, पत्रकार परिषद घेतात, जनतेच्या मनात आहे तेच होणार. त्यामुळे जनतेच्या मनात नेमकं काय आहे तर हेच आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं. आणि जर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आल्यास महाराष्ट्रात नेमकं कसं समीकरण असेल याच्याबाबत जर बोलायला झालं तर निश्चितच जे प्रमुख शहर आहेत ज्याच्यामध्ये मुंबई आहे, ठाणे आहे, नाशिक आहे, पुणे आहे, अशी जी काही प्रमुख शहर आहेत त्या शहरांमध्ये ज्या प्रकारे मनसे असेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील आतापर्यंत वेगळे झाल्याच्या नंतर ज्या वेळेला मतदान झालं होतं ज्यावेळेला मतदानाची विभागणी झाली होती, त्यामुळे कुठेतरी आगामी काळात ज्या महापालिका निवडणुका असतील त्या निवडणुकींच्या दरम्यानमध्ये या मतांची विभागणी न होता हे दोन्ही मतं एकत्र येतील. निश्चितच जी मनसे आणि शिवसेना असेल यांची जी काही युती होईल त्या युतीची ती मतं असतील. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकांसंदर्भात बोलायचं झालं तर हा निश्चितच ठाकरे असतील किंवा ठाकरे बंधू असतील यांच्या निर्णयाला तो फायदेशीर ठरणारा असेल. मात्र या सगळ्या ज्या आहेत त्या चर्चा आहेत, केवळ या एकंदरीत चर्चा असल्या, या सगळ्या जरी चर्चा असल्या तरी आता हा समोर बॅनर पाहायला मिळतोय. त्यामुळे निश्चितच समोर शिवसेना भवन आहे, अगदी हाकेच्या अंतरावरती शिवसेना भवनाच्या हाकेच्या अंतरावरती शिवतीर्थ आहे, राजसाहेब ठाकरेंचं घर आहे आणि समोर ही बॅनर आहे. त्यामुळे येता जाता या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते सुद्धा जातात, शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा जात असतात. त्यामुळे निश्चितच आता कुठेतरी ठाकरे बंधू एकत्र येण्याची वेळ ही जवळ आली आहे का हा सवाल आता उपस्थित होतोय. मात्र आगामी काळातील निवडणुका पाहता लवकरात लवकर बंधू हे निर्णय घेणार का याकडे सुद्धा सर्वसामान्यांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र असं असलं तरी हा बॅनर सध्या पाहायला गेला तर वाढदिवसांच्या शुभेच्छा देणार आहे. मात्र हा बॅनर लवकरच कधी ठाकरे बंधू एकत्र येण्याचा असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.